मगाशी लसुणी चटणी सोबत ही भाकरी ट्राय केलो मी आणि कसली जाड पण आहे बघा. मी सारखं सारखं कौतुक करतोय. हा कौतुकास्पद आहे पण अप्रतिम आहे की मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की तूप ह्याच्यावरती घातल्यानंतर एवढी भारी लागेल. केसरिया बालमा आवडी पधारवली मारे देश देश रे पधारवली मारे देश. भाई कैसे लग रहा हूं मैं? सर अच्छे दिख रहे हो, और मूछ और दाढ़ी होती तो और भी अच्छे दिखते हैं. ठीक आहे, राहू देत. आता परत आपण मराठी भाषेत येऊया. आणि नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी एक ठिकाण दाखवणार आहे जिथे ना ऑथेंटिक अशी राजस्थानी थाळी मिळते. हा पत्ता आहे आपल्या मंडोळी रोडला. म्हणजे फर्स्ट गेट पासून आपण मंडोळी रोडला जातो ना तेव्हा उजवीकडे हे एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे अथर्वच किचन. आणि हे बेळगावमध्ये रेअर आहे थोडं. म्हणजे ही थाळी जास्त करून कुठे मिळत नाही. आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल ना तुम्हाला इथे यावं लागेल, कारण ऑलरेडी आम्ही इथं ट्राय केलोय आणि आम्हाला आवडलंय. त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. सो इथे आपली राजस्थानी थाली आलेली आहे. याची किंमत आहे 350 रुपये अनलिमिटेड. हा विशेष करून एखादा पदार्थ असा कुठला तर अनलिमिटेड असं समजू नका. सगळंच अनलिमिटेड मिळणार आहे तुम्हाला. काही मागाल ते याच्यामध्ये जे काही पदार्थ तुम्हाला दिसत आहेत ना सगळे अनलिमिटेड आहेत 350 रुपयामध्ये. याच्यामध्ये मिक्स व्हेज आहे. नंतर गठ्ठा म्हणजेच आपल्या झुणक्याचा प्रकार आहे हा. नंतर इथे कढी आहे. त्यानंतर ते डाळ आहे आणि खिचिया म्हणजे हा सांडग्याचा प्रकार आहे जो की जास्त करून राजस्थानचा आहे. आणि नंतर इथे बालुशा दिलेला आहे आणि प्रॉपर हा राजस्थानी स्टाईलमध्ये बनवलेला आहे तिथं. सो हे बटर मिल्क म्हणजे आपलं ताक आहे, थंड आहे. आणि इथे रायता आहे. मग मसाले भात म्हणजेच आपला पुलाव आहे. नंतर इथे सांडगे दिलेले आहेत. मग इथे मिरची थोडी अशी तडका मारलेली मिरची दिसते. याच्यावरती जिरे मोहरीचा असा तडका आहे बघा. नंतर इथे लसूणची चटणी म्हणजे राजस्थानमध्ये जी प्रॉपर ऑथेंटिक चटणी असते ना राजस्थान ज्याच्यासाठी फेमस आहे ती आहे लसुणी चटणी इथे. नंतर नॉर्मल आपला कांदा आहे इथं. आणि इथे शेवटला आपल्याला दिलेलं आहे भजी म्हणजे आपली मिरची भजी आहे. सो इथं बाजरीची भाकरी त्यांनी दिलेली आहे आणि ते तंदुरी रोटी आहे आणि इथं चपाती आहे म्हणजे फुलका टाईप तरी बनवलेला आहे. सो याच्यावरती खूप सारं तूप आहे म्हणजे अक्षरशः आंघोळ घातलेले आहे तुपानी. म्हणजे हे त्यांच्या खाद्य संस्कृतीतच असतं असं म्हणावं लागेल, कारण राजस्थानमध्ये खूप सारं तूप वापरतात एक तर चपातीवरती किंवा रोटीवरती. सो सुरू करूयात. सो मी बाजरीच्या भाकरीसोबत कसली कडक आहे. ह्याला पण तूप आहे रे. सो बाजरीच्या भाकरीसोबत मी त्यांची लसुणी चटणी ट्राय करतो जी की राजस्थानची खासियत आहे लसुणी चटणी. मला विशेषतः
असं तूप जास्त आवडत नाही खायला कुठल्याही पदार्थासोबत, पण या बाजरीच्या भाकरीला सुद्धा त्यांनी तूप लावलं आणि त्या लसूणीच्या चटणीसोबत जबरदस्त लागतं यार. हे जवळपास आपल्या ठेच्याच्या आसपासच आहे, पण टेस्ट थोडी वेगळी आहे याची. हे ठेच्यासारखं नाही आहे, पण एवढं भारी लागतंय ना, नाही माझ्याकडे शब्दच नाही. मी निशब्द झालो या एका घासामध्ये. सो पुढचा पदार्थ म्हणजेच मिक्स व्हेज आपण ट्राय करूयात कसं आहे ते. मगाशी लसूणी चटणी सोबत ही भाकरी ट्राय केलो मी आणि कसली जाड पण आहे बघा. आहे ना? का? आणि मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की तूप ह्याच्यावरती घातल्यानंतर एवढी भारी लागेल हे. हे आपल्या घरात जशी बनते ना तशा टाईपची नाही आहे. एकतर खूप जाड आहे. अप्रतिम चव. अप्रतिम आहे. मिक्स व्हेज तिखट नाही, माइल्ड फ्लेवर आहे, पण चविष्ट आहे हा. मी खरंच सांगतो तुम्हाला. तो एकतर नॉर्थ इंडियामध्ये दही हे वापरलं जातं प्रत्येक भाजीमध्ये. तिखट नाही आहे. एक तर तुम्ही एक्सपेक्ट करायचं नाही की नॉर्थ इंडियामध्ये आपल्याला तिखट झणझणीत आपलं मराठी स्टाईलमध्ये काय मिळतं. त्यांचा गठ्ठा हा पदार्थ ट्राय करूयात. म्हणजेच हा आपल्या झुणक्याचा प्रकार आहे असं वाटतंय, कारण मी विचारलं होतं त्यांच्या शेफला, हे काय म्हणजे दिसायला तर असं झुणक्याचं दिसतंय. त्यांनी म्हटलं बेसनचंच बनतंय. सो मी हे खाऊन बघतो. अरे या आतमध्ये भाजी भाजी सगळं काय तर दिसतंय मला याच्यामध्ये. हम्म. भाजी नाही आहे. आतमध्ये सुद्धा हे बेसनचं पकोडा टाईप त्यांनी बनवलेलं आहे. आता ह्याच्यावरती थोडी ग्रेव्ही लागली त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही मी. सो हे बेसनच्या पकोडा टाईपच आहे. म्हणजे कढीमध्ये जसं पकोडा घातला जातं ना नॉर्थ इंडियामध्ये आम्हाला मिळतं तसं, तशा टाईपच आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बाईट मध्ये अख्खे धने असे सापडतात तुम्हाला खाताना. पण ते कच्चे नाहीत, चांगले फ्राय झालेले आहेत आतमध्ये. त्यांनी सर्व केलेली कढी आहे ती सुद्धा ट्राय करूयात आता. मी फुलक्यासोबतच ट्राय करतो. एकतर ही बाजरीची भाकरी मला खूप आवडली यार, जबरदस्त लागते. मी सारखं सारखं कौतुक करतोय. हा कौतुकास्पद आहे पण. हा 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 हा. जाड आहे एकदम कढी. हम्म. परफेक्शन. परफेक्शन आहे कढीचं. मी अजून काही बोलूच शकत याच्यामध्ये, कारण सगळंच तो आंबटपणा असतो ना तो सुद्धा परफेक्ट आहे. जो तडका लावलाय ना तो सुद्धा परफेक्ट आहे. ही कढी एकदम परफेक्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये काढण्यासारखं काहीच नाही आहे. जबरदस्त. खूप छान खूप छान. ही बालुशाही ना ड्राय नाही आहे एकतर, पूर्ण पाकात भिजवलेली आहे अशी दिलेली. आता ट्राय करून बघूयात कशी लागते. एक तर त्यांची खासियत असं ते ऐकलंय मी, राजस्थानमध्ये बालुशाही चांगली बनते. हम्म. तर मी बालुशाहीचा फॅन नाही आहे एकतर, पण ह्यानी अशी ओलसर अशी दिलेली आहे ना बालुशाही. आतापर्यंत मी ड्राय बालुशाही ट्राय केली, पण ही मला वाटतं की आतापर्यंत खाल्लेली बेस्ट बालुशाही आहे. हम्म, 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 हम्म. भजी जशी आपल्याला नॉर्मल मिळते तशीच आहे. याच्यामध्ये काय वेगळेपणा असं काय नाही आहे. आउटस्टँडिंग आहे असं काय म्हणू शकत नाही मी. नॉर्मल भजी जशी मिळते तशी आहे. मध्ये मध्ये माझं लक्ष असं ताकाच्या ग्लासकडे जात आहे, सो पिऊन बघतो. हम्म. मसाला ताक आहे एकतर, आणि मी हे घोट घेतल्यानंतर एकदम ढगात आहे ढगात. एकतर हे जिऱ्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येतोय आणि आंबटपणा जसा असायला हवा तसा आहे. एकतर हे सगळं खातं त्याच्यामध्ये असं ताक मिळालं तर सोने पे सुहागा. नेक्स्ट आपण यांचा पुलाव त्याच्यासोबत डाळ जी आहे ती ट्राय करूया. तर लोडेड पुलाव आहे हा. खूप सारे आता पनीर आहे आणि बिनीस वगैरे हे नॉर्मली असतंच, जनरली कुठल्याही पुलावमध्ये असतं, पण हे खूप सारं घातलेलं आहे त्यांनी.
म्हणजे प्रत्येक बाईट मध्ये ते येईल असं वाटतंय. सो फक्त पुलाव पहिला ट्राय करतो, मग डाळीसोबत बघूया कसं लागतं. हम्म. सगळीकडे जसा पुलाव मिळतो आपल्याला नॉर्मल तसाच आहे. डाळीसोबत बघूया आता कसं लागतं ते. हम्म. मला एकतर जाड डाळ आवडते. हा, ही माझी आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असते. असं म्हणू नका की जाड डाळ काय खातो. हम्म. फक्त या मसाले भातासोबत म्हणजे पुलाव सोबत नाही, तर प्लेन राईस सोबत जरी डाळ ही खाल्ली ना, कम्फर्टेबल फूड आहे. एकदम कम्फर्टेबल. म्हणजे दुपारच्या वेळेला तुम्हाला अशी डाळ मिळाली प्लेन राईस सोबत आणि ते तुम्ही खाल्लात, अशी निवांत जी झोप लागेल ना तुम्हाला. आहाहाहा. तर 350 मध्ये अनलिमिटेड सगळे पदार्थ हा. एक असा पर्टिक्युलर पदार्थ नाही की हेच आम्ही असं अनलिमिटेड देतो. जनरली आपल्याला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये असं सिस्टम बघायला मिळतं. असं काहीच नाही आहे एकतर. आणि 350 हे मला वर्थ इट वाटतायत, कारण त्याची चव जी ते देतात ना, त्याला ती मी फॅन झालो या थालीचा. मी कधीही येऊ शकतो इथे या थालीसाठी. तुम्ही सुद्धा इथे या, ट्राय करा आणि कमेंट मध्ये येऊन सांगा की तुम्हाला कशी वाटली ही थाली. आणि यस, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आवडल्यास व्हिडिओ. शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत आणि हाईप करायला विसरू नका, कारण हाईप केल्यानंतर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होईल. चला, धन्यवाद. खम्मा घाणी खम्मा घाणी.